आमदार राजेश क्षीरसागर यांचा आवाज विधिमंडळात घुमणार. अधिवेशनात कामकाजाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 6 तारांकित प्रश्न. ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी. शिवसेनेचे वाघ खऱ्या शिवसेनेत दाखल अशा आशयाचे बॅनर. जनतेचे प्रश्न सभागृहात आक्रमक पद्धतीने मांडा. जे खासदार फुटले त्या ठिकाणी दौरा करा. बैठकीत उद्धव ठाकरे यांची आमदारांना सूचना. ज्यांनी विचारधारा सोडली त्यांना जनतेने नाकारलं. प्रचंड प्रमाणात लोक शिवसेनेत येत आहेत. आमची विचारधारा हिंदुत्वाची. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. गोकुळ गीते शिवसेनेचे सहयोगी सदस्य होणार. गोकुळ गीते हे विधान परिषदेचे आमदार झाले असून थेट पक्षात प्रवेश करू शकत नसल्याने होणार सहयोगी सदस्य. ऑपरेशन टायगर यशस्वी. खऱ्या शिवसेनेत कट्टर शिवसैनिक सामील झालेत. आता चौकार नाही षटकार मारला. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचकतो. बंडखोर खासदारांमुळे एनडीए अधिक मजबूत झाली आहे. शिवसेना नेते दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. कोणीही बंडखोर नाही ते शिवसैनिकच. मनीषा कायंदे यांचं वक्तव्य. बंडखोर 6 खासदारांच्या पक्षप्रवेशावर कायंदे यांचं वक्तव्य. केंद्राकडून महाराष्ट्राच्या विचारधारेला संपवण्याचं काम सुरू. राज्यासह देशात लोकशाहीची हत्या. खासदार फुटीवर नाना पटोलेंचं वक्तव्य. ऑपरेशन टायगर यशस्वी झाला असून देशाच्या हितासाठी महायुतीला खासदारांची गरज. भाजप नेते आशिष देशमुख यांची प्रतिक्रिया. तर आता अजून आमदार महायुतीत घेऊ नये अन्यथा निधी आणि तिकीट वाटपात संघर्ष वाढेल. देशमुखांचं वक्तव्य. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आक्रमक भूमिका. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन केले सादर. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग 5 मधील शिवसेनेच्या सुलेखा चव्हाणांचं नगरसेवकपद धोक्यात. सुलेखा चव्हाणांचे आदिवासी जात प्रमाणपत्र अवैध. अखिल भारतीय विकास परिषद राष्ट्रीय युवक अध्यक्ष लकी जाधव यांचा आरोप. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. माहिती अधिकार नियम 2026 तात्काळ रद्द करण्याची मागणी अन्यथा उपोषणाचा इशारा. नवी मुंबई पालिकेतील परिवहन व्यवस्थापक नेमणुकीवरून महासभेत वाद. सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी नियुक्ती प्रक्रियेवर आक्षेप घेत अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची केली मागणी. खासदार संजय देशमुख यांच्या दिग्रस दौऱ्यापूर्वी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्याला अटक. दौऱ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवलेल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण. विधिमंडळातील सहकारी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचे मानले आभार. भाजपच्या नेत्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरला. धैर्यशील कदमांची विजयानंतर प्रतिक्रिया. धैर्यशील कदमांचा 301 मतांनी विजय. नांदेड विधान परिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा 339 मतं मिळवत दणदणीत विजय. हा विजय विकासावरच्या विश्वासाचा. अमरनाथ राजूरकरांची प्रतिक्रिया. मतदारांनी महायुतीच्या नेत्यांवर विश्वास दाखवून मतदान केलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रतिनिधी म्हणून विकसित महाराष्ट्र म्हणून पुढे नेण्याचा प्रयत्न. बसवराज पाटलांची प्रतिक्रिया. लातूरमध्ये खासदार ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. लोदगा गावाजवळील लातूर जहिराबाद महामार्गावर निषेध. नाशिकमधील नरेंद्र दराडेंचा पराभव क्लेशदायक. मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये महायुतीत किती समन्वय आहे ते कळलं. गोकुळ गीतेंच्या विजयानंतर सचिन अहिर यांची प्रतिक्रिया. तर दराडेंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम झालं. सचिन अहिर यांचा टोला. नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव होणं हा एक मोठा धक्का. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नक्की विचार करतील. आमदार किशोर पाटील यांची प्रतिक्रिया. नरेंद्र दराडे यांना शिवसेनेमधूनच विरोध होता. भाजप आमदार मंगेश चव्हाणांचा मोठा दावा. जळगावमध्ये महायुतीचा धर्म पाळला गेला. मात्र नाशिकमध्ये महायुतीचा धर्म पाळला गेला नाही. जळगावच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंचा आरोप. अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपचा विजय तर लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती. वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांची प्रतिक्रिया. गोकुळ गीतेंच्या बंगल्याबाहेर गीतेंच्या समर्थकांचा शिंदेंच्या गाण्यावर जल्लोष. गोकुळ गीतेंच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या चर्चा जोरात. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची 3री गुणवत्ता यादी आज जाहीर होणार.
या फेरीत विद्यार्थ्यांना गुणांनिहाय महाविद्यालयाचं वाटप होणार. अखेर घोडगे गावातील जीर्ण पुलाचं काम सुरू. आमदार निलेश राणे यांनी तत्काळ पूल दुरुस्तीचे दिले होते आदेश. ग्रामीण भागातील अनधिकृत नळ कनेक्शन धारकाला 25,000चा दंड. कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या सूचना. कोल्हापुरात एकल महिला धोरणाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न. महिलांचे सशक्ती आणि सक्षमीकरणाला जिल्हा परिषद प्राधान्य देणार. ZPFMS प्रणालीबाबत PRM सॉफ्टवेअर कंपनीचं बँक ऑफ महाराष्ट्राकडे पत्रव्यवहार. PRM कंपनीचे सोर्स कोड चोरणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडूनच नवी प्रणाली कार्यान्वित करण्याचा प्रयत्न सुरू. अमरावतीच्या दिवसामध्ये हेल्मेट सक्तीसाठी अनोखी कारवाई. हेल्मेट न वापरल्यास दंड नाही तर थेट हार घालून स्वागत. कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण धारकांच्या याचिकेवर सर्किट बेंचमध्ये सुनावणी. 25 जूनला होणार अंतिम सुनावणी. कौंडण्यपूरच्या रुक्मिणी मातेच्या पालखीचे अमरावती शहरात जंगी स्वागत. खासदार बळवंत वानखेडे आणि यशोमती ठाकूर यांचं आयोजन. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी तातवड येथील 20 हेक्टर जमीन. पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय, परेड ग्राउंड तसेच इतर पोलीस विभागाच्या अन्य कार्यालयांची उभारणी करण्यात. करवीर तालुक्यात माणिक पाटील चुयेकर यांचं अन्नत्याग आंदोलन. आंदोलनाला बिद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार KP पाटील यांची भेट. नवी मुंबईतील 3 रेल्वे स्थानकांमध्ये मध्य रेल्वेकडे हस्तांतरित. तळोजा परिसरातील तरघर, खरकोपर आणि बांडोगरी रेल्वे स्थानकाचा समावेश. नवी मुंबईतील हार्बर लाईनवरील रेल्वे स्थानकाच्या हस्तांतरणाचा 18 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी. सिडकोकडून रेल्वे विभागाकडे हस्तांतरण. खासदार नरेश मस्केंच्या पाठपुराव्याला यश. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर श्रमजीवी संघटनेचं आंदोलन. आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी ठिय्या. लोणावळ्यात स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात नागरिकांचं आंदोलन. स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ मागे घेण्याची मागणी. नंदुरबारच्या एसटी कर्मचाऱ्यांचं राज्य शासनाविरोधात आंदोलन. वेतनातील फरक, 1% पगार वाढीची थकबाकी, घरभाडे भत्ता तसेच 2020 पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी अद्यापही मिळाली नसल्याचा आरोप. रत्नागिरीच्या खेडमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबून कचरा रस्त्यावर. दुर्गंधीयुक्त रस्त्यावरून नागरिकांना काढावी लागते वाट. विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरील रासायनिक लेपन प्रक्रियेला पंढरपूर जिल्हा न्यायालयाची स्थगिती. पुरातत्व विभागाकडून होणार होती रासायनिक लेपन प्रक्रिया. कोल्हापुरात लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या 152व्या जयंतीनिमित्ताने शुक्रवारी समता रॅलीचं आयोजन. रॅलीतून शाहू महाराजांच्या विचारांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. समरजित घाडगेंचं वक्तव्य. भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदी पुनीत बालन यांची बिनविरोध निवड. इतर महत्वाच्या पदांवर देशातील विविध राज्यातील प्रतिनिधींची निवड. अपंग विकास महासंघ अध्यक्ष अशोक भुईर यांच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांना निवेदन. पेन्शन तसेच दिव्यांग घरकुल योजना तातडीने राबवण्याची मागणी. कॉफी टेबल पुस्तकासंबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने KDMचे आयुक्तांची घेतली भेट. भिवंडीत शेतकरी संघटनेनं धीरेंद्र शास्त्रींच्या बॅनरला काळं फासलं. धीरेंद्र शास्त्री समर्थक आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक. पोलिसांनी मध्यस्थी करत बॅनर उतरवले. अग्निवीर भरती संदर्भात कोल्हापुरात आढावा बैठक. 13 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूर येथील पोलीस परेड ग्राउंडवर अग्निवीर भरती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्ताने 3 दिवसीय महाराजस्व अभियान. 21 ते 23 जुलै दरम्यान 50 लाख कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचा उद्दिष्ट. राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात उपक्रमांचा धडाका. भिवंडीत पावसाच्या आगमनापूर्वी इंद्रधनुष्याचं दर्शन. 23 जूनपासून मान्सून जोर धरणार. चांदवडमध्ये जोरदार पावसाचा आठवडी बाजाराला फटका. अचानक आलेल्या पावसामुळे दुकानदाराचं नुकसान. वर्ध्यात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी. पावसाअभावी रखडलेल्या पेरण्यांना गती. हवामानातील बदलामुळे जिल्हाभरात उत्साहाचं वातावरण. बारामतीत जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी. डोलवाडी, झारगवाडी, सोनगाव, मेखळी, पिंपळी, काटेवाडी भागात पाऊस. धुळ्यातील शिरपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा.
पिंपरी चिंचवडकरांची प्रतीक्षा अखेर संपली. शहरात मान्सूनचं आगमन, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. डोंबिवलीत जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी, उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा. विरारमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांचं एकत्रित नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने आणि एकत्रित निर्णय घेणे शक्य होणार आहे. आमदार रोहित पवारांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट. कर्जमाफीतील अटींबाबत विधानसभेत चर्चा घडून आणण्याची रोहित पवार यांची राहुल नार्वेकरांकडे मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.